नमस्कार. मी आपला अधिक वेळ घेत नाही आहे. आपण इथे मुलांचे परफॉर्मन्स बघायला आला आहात. आमची भाषणं ऐकायला आपण आला नाही आहात. पण मला इथे माझ्या शिक्षकांचं कौतुक करायचं आहे, ज्यांनी जवळजवळ 15 दिवस 20 दिवस ही मेहनत घेतली आहे. मुलांच्या पाठी डान्स करून घेणं आणि विशेषतः आपलंही कौतुक करायचं आहे. कारण आपणही मी काल बघितलं, आपण सर्व ड्रेस घ्यायला आले होते, किती गोंधळ होता तिथे. त्या गर्दीतून ड्रेस शोधायचं, मुलांच्या मापाचे ड्रेस शोधायचे. तर खरंच शिक्षकांनी खरं आमच्या खूप मेहनत केली आहे. जवळजवळ 20 दिवस मुलांकडनं हे डान्स करून घेतलेत. आताच सरांनी वर्षभराचा अहवाल आपल्यासमोर ठेवलं, काय काय आपण कार्यक्रम केले आणि येणाऱ्या काळातही बरेचसे कार्यक्रम आहेत. आपल्याला माहीतच आहे, विद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम आपण घेत असतो. शासनाकडनं आपल्या विद्यालयाच्या वैयक्तिक काही कार्यक्रम असतात. याच्यामध्ये मला फक्त काही काही सॉरी टू से बट काही पालकांच्या कंप्लेंट्स असतात, एवढे कार्यक्रम कशाला घेता, एवढे का करता. आमच्या मुख्याध्यापक बसल्यात, ते मान्य करतील, कारण बरेचसे पालक त्यांना येऊन भेटत असतात. तर विद्यार्थी जीवनात हे कार्यक्रम किंवा हे जे इव्हेंट्स आहेत ते त्यांना ह्या 10वीपर्यंत किंवा 7वीपर्यंत तेव्हाच होणार आहेत. एकदा मुलं कॉलेजला गेली की ते सर्व मिस करतात. त्याच्यामुळे मुलांना कधीही तुम्ही थांबू नका की हे करू नकोस, ते करू नको, कशाला भाग घेतो. जरी येत नसेल, जर स्कॉलरशिपची एक्झाम असेल, डान्स जरी येत नसेल, मुलाला स्टेजवर येऊ द्या. एकदा स्टेजवर आला त्याचा स्टेज फिअर निघून जाईल. एकदा ते स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला, त्याला ते बोर्डाच्या परीक्षेचा फिअर निघून जाईल. आपल्याकडे प्रज्ञाशोधच्या परीक्षा असतात आणि महाराष्ट्र शासनाच्या काही परीक्षा असतात. मुलांना आवर्जून तुम्ही त्या परीक्षांना बसवत चला. दुसरं एक, मला आज आपल्या इथे सर्व PTA मेंबर्सही आहेत, 1ली ते 7वीचे, आणि आपण सर्व प्रायमरीचे आहात पालक. एक थोडीशी आमच्या मनात बेसिकली माध्यमिक विभाग जो आमचा आहे, इथं माध्यमिकच्या आमच्या मुख्याध्यापिका बसल्यात. मुलं 7वीपर्यंत एकदम नीट असतात, म्हणजे एकदम प्रायमरी सेक्शनपर्यंत एकदम व्यवस्थित असतात. एकदा 8वीला गेली, त्यांना काय शिंग फुटतात काही समजत नाही. तर आम्ही त्याच्याबद्दल थोडंसं चर्चा करत असतो की एकदा 8वीला गेली की मुलांमध्ये असं काय बदल होत आहे. तर मुख्याध्यापकांकडनं, शिक्षकांकडनं आम्हाला असं एक इनपुट आला की सर, आजकाल मुलं जे मित्र निवडतात ना, ते मित्र थोडेसे निवडताना काही चुकीचे मित्र असतात. मी असं म्हणत नाही की आपल्याकडे सर्व चांगलंच आहे, आपल्याकडे काही अशी मुलं असतात. बट आपण सर्व इथे आहात आज सुदैवाने, तर म्हटलं हा विषय पालकांशी आपण बोलूया. तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र कोण आहेत ते बघा. ते आपल्या शाळेतलीही असतील, कुठे बाहेर अजून शिकायला जात असतील, तिथेही तुम्ही बघा आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, त्यांची भाषा कशी आहे. आता काही भाषा अशी चुकीची असते मुलांची खूप. कारण आम्ही आता 1-2 वर्षात असं बघितलं की मुलांना काउन्सलिंगची गरज आहे, आणि विशेषतः मुलींना. तर काउन्सलर आपल्याकडे आपले शिक्षकच आहेत जे आपल्या मुलांची काउन्सलिंग करतात. आता आम्ही विचार करतो एक प्रोफेशनल काउन्सलर पण आपण पुढच्या वर्षी कदाचित नियुक्त करू. पण बेस्ट काउन्सलर वुड बी यू. पॅरेंट्स हे बेस्ट काउन्सलर आहेत. मुलांशी बोलणं, मुलांना बोलकं करणं, बाबा रे काय चाललं आहे, काय कसं चाललं आहे. कारण काही प्रकार आता आपल्या कानावर आले असतील, तर मुलांचे जे तुम्ही मित्र जे असतात ते तुम्ही बघा, मुलांचे मित्र कोण आहेत, मुलींचेही मैत्रिणी कोण आहेत, त्यांची भाषा कशी आहे. मोबाईल तर एक वेगळाच विषय आहे, तो तर तुम्हाला सर्व माहिती आहे. पण मित्र पण बघा, ते काय बोलत आहेत, कसं बोलत आहेत, चुकीचं काही शब्द येतो आहे का, तिथेच त्यांना थोडेसे फटके द्या. आता आम्ही फटके दिले की तुम्ही येणार, तुम्हीच फटके द्या त्यांना. आणि फटके दिल्याशिवाय सरळ होत नाही. आपणही खूप फटके खाल्लेत लहान असताना. तुम्ही त्यांना थोडंसं स्ट्रिक्टली, आमच्याकडे शेवटी 5-5.5 तास असतात, आम्ही आमचा प्रयत्न करत असतो, पण आपल्याकडनंही तशी अपेक्षा आहे. जास्त वेळ नाही घेत, पुढील कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक, आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थित होईल अशी आशा करतो.